हीच शीतलताई दमदार कामगिरी जसा तुम्ही विश्वास व्यक्त केला ती टीव्हीच्या स्क्रीनवर देखील आपल्याला पाहायला मिळते। अभय सर सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अभय सर, अजित पवारांनंतरची ही पहिली निवडणूक असली तरी गेल्या अनेक निवडणुकांमध्ये महापालिका निवडणुका त्याचबरोबर नगर परिषदा निवडणुका यामध्ये महायुतीचा वर्चस्व पाहायला मिळालेला होता। यापूर्वीचं चित्र जर आपण पाहिलं तर राष्ट्रवादी शरद पवार गट असेल किंवा ठाकरे गट असेल, हे ग्रामीण भागामध्ये हे मोठ्या प्रमाणामध्ये दोन पक्ष आपल्याला पाहायला मिळत होते। आजच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निकालामध्ये या दोन्ही पक्षाची धुळधाण उडताना पाहायला मिळते। नाही, निश्चितपणे म्हणजे जे महापालिकेत झालं, नगरपालिकेत झालं, त्याचीच पुनरावृत्ती पुन्हा आता इथे होताना दिसते। आत्तापर्यंत जवळपास 350 जागांचे निकाल आले आणि त्यातल्या 250 जागा ह्या महायुतीतल्या 3 पक्षांनी जिंकलेल्या आहेत। म्हणजे हे 3 पक्षाचे आकडे बघा तुम्ही आणि बाकीचे 3 पक्ष जे आहेत त्यांचे आकडे बघा, तर मला वाटतं की फार ही काय म्हणतात असमान अशी लढत जी होते त्याचंच प्रत्यंतर आत्ता येतं आहे। भाजपाने 2014पासून विशेषतः ग्रामीण भागावर लक्ष केंद्रित करून तिकडे जे आपले विस्तार केला त्याचं प्रत्यंतर आपल्याला 2017च्या निवडणुकीमध्ये दिसलं होतं। 2017ला 25 जिल्हा परिषदांची एकदम निवडणूक झाली तेव्हा जवळपास 10 जिल्हा परिषदांमध्ये कमळ फुललेलं होतं। आत्ता ही संख्या पुढे जाते, आता 12ची आता निवडणूक होते फक्त, पण त्या 12च्या वेळेस 12 जिल्हा परिषदांमध्ये मागच्या वेळेस जेवढ्या जागा होत्या तेवढ्या जागा त्या आत्ताच पार करतील असं दिसतं आहे। कारण मागच्या वेळेस ते साधारणतः 130च्या आसपास त्यांच्या जागा होत्या या 12 जिल्हा परिषदांमध्ये। आत्ता ते तिथे 110पर्यंत ऑलरेडी गेलेले आहेत, अजून अर्ध्या जागांचे निकाल यायचे आहेत। याचा अर्थ पक्षांचा जो विस्तार केला, भले ते बाहेरून आणलेले असतील कुठून आणलेले असतील, पण पक्षाची मुळं ग्रामीण भागात रुजवण्यात मला वाटतं भाजपा यशस्वी झालेलं दिसतंय।